बर्च रोमिओ लेन क्लबमधील आगीच्या दुर्घटनेची उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी होणार आहे. वकील हृदयनाथ शिरोडकर यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात बाजू मांडली. फायर इन्सिडंट जो आसा तो एक आय ओपनर आसा. आय ओपनर इल्लिगलिटीज ज्यो गोंयांत चलता पळय त्या इल्लिगलिटीचे आय ओपनर आसा. म्हाका याद आसा की हांवें 2023 एक पिटिशन घातलेलें आनी तें पिटिशन आशिल्लें रोमिओ लेनाच्या अगेन्स्ट. वागातोरचें रोमिओ लेन जें आतां आफ्टर बीच वडयला पळय, डिमोलिश केला पळय, ताजेर असलें. हांगा प्रॉब्लम खंय आसा तो तुमकां तेच्या वयल्यान हांव सांगता. पिटिशन आमचें आयलें, पिटिशनान डेमोलिशन ऑर्डर आयली ऑन रोमिओ लेन. डेमोलिश तेंच्यांनी करूं ना. जेन्ना इट वॉज प्रूव्ड दॅट इट इज इल्लिगल, ताजेर कमर्शियल एक्टिविटी चालू आशिल्ली म्हणून आमी कंटेम्प्ट पिटिशन घातलें. त्या कंटेम्प्ट पिटिशनान हायकोर्टान GCZMAक ऑर्डर केली की तुमी ते इन्स्पेक्ट करा, डेमोलिश करा आनी रिस्टोर करा बीच. तो GCZMAन केलो. आफ्टर इन्स्पेक्शन आमी पार्ट ऑफ आशिल्ले त्या इन्स्पेक्शनाचे आनी डेमोलिश करून रिस्टोर केलो. मजा अशी की ऑथॉरिटीजची आनी त्या रोमिलियन ब्रदर्स जे आसा पळय तांची, की तांच्यांनी विथीन 2 months एंटायर स्ट्रक्चर परत उबें केलें ऑन द सेम लँड. म्हणजे इल्लिगलिटीज आसून, डेमोलिशन आसून, रिस्टोरेशन आसून परत तो थंय उबें करता. हितून कितें दिसता की हांगा ऑथॉरिटीज जे आसा पळय त्या ऑथॉरिटीजची आनी त्या लोकांची जे मिली भगत आसा. गव्हर्मेंट इज ऑल्सो इनवॉल्ड इन सच इल्लिगलिटीज. तांकां प्रोटेक्ट करता गव्हर्मेंट. जो पर्यंत गव्हर्मेंटाचें आनी ऑथॉरिटीचें प्रोटेक्शन येना तो कोण दिल्लीवालो येवन हांगा इल्लिगलिटीज करूंक शकना अशें आमचें मत आसा. आनी तेच्या नंतर आमी त्या मॅटरान आनी कंप्लेंट्स फायल केली आनी वी वर सपोज टू फायल अनदर कंटेम्प्ट, सेकंड कंटेम्प्ट अगेन्स्ट दॅट. इन द मीन टायम बिर्ज जाले. बिर्ज आमी आय ओपनर कित्याक म्हणटा तर सेम केसीस ज्यो आसा पळय बिर्जान जें कितें घडलां पळय अश्यो 80% स्ट्रक्चर जे इल्लिगल गोंयान आसा, खास करून नॉर्थ गोवानच्या बीच कोस्टल लायनीचेर आसा पळय ती अशीच इल्लिगल आसा. कोणे तरी फ्लोर्स एक्स्ट्रा बांदल्या, कोणे पार्किंग आपलें कन्वर्ट करून तितून रेस्टॉरंट केला, कोण CRZ वायोलेशन केला आनी हे अगेन्स्ट खूब जाणांनी कंप्लेंट्स फायल केल्या. पूण कंप्लेंटींचेर ऑथॉरिटीज एक्ट करना. आज आमकां कितें हायकोर्टांतल्यान आज आमकां कितें एक रिलीफ मेळ्ळो बिर्जेच्या निमित्तांतल्यान तर हायकोर्टान म्हटलें की हे प्रायवेट पिटिशन जे आमोणकरांक घातलां ते आपूण कन्वर्ट करता इंटू सुमोटो पिटिशन. ते सुमोटो पिटिशन कन्वर्ट करून दोनी पार्टींक सांगलां आनी एमिकस क्युरी जो आसा पळय ताकाय सांगलां की तुमी प्रोविजन्स दाखया, ऑथॉरिटीज दाखया आनी तुमी ताच्या बरोबर कितें एक्शन जातली हेंय दाखया आनी हू इज टू बी हेल्ड अकाउंटेबल इन सच केसीस हें दाखया. आतां हितूंतल्यान एक आमकां अशें रिलीफ असो दिसता की हें समजा जालें आनी तशी वेवस्थीत जर ऑर्डर आयली आनी आमी एक्सपेक्ट करता की तशी ऑर्डर येतली म्हणून जाल्यार मॅक्झिमम इल्लिगल स्ट्रक्चर्स इन गोवा जी आसा पळय त्यो डेमोलिश जातली. आमचो कोस्टल लायन जो आसा तो कोस्ट लायन जो आसा तो क्लीन जातलो असो आमकां दिसता. आनी ताका लागून हे मॅटर जे आसा 12 तारखेक जे येतले परत जानेवारीच्या ते मॅटर जे आसा पळय ते गोंयच्या एकूण अस्तित्वाक लागून एक बरें ऑर्डर येतली अशी आमची अपेक्षा आसा. सो गव्हर्मेंटाक रिप्लाय करपाक लायला कितें तेंच्यांनी गव्हर्मेंटाक तेंच्यांनी सांगलां की तुमचो जो कितें स्टँड आसा गव्हर्मेंटाचो हाचेर तो स्टँड तुमी क्लियर करा. आतां स्टँड म्हटल्यार कितें तांकां सांगलां की तुमी प्रोविजन्स दाखया खंयच्या प्रोविजनाचेर कोण रिस्पॉन्सिबल आसा आनी अल्टिमेटली हू इज टू बी हेल्ड अकाउंटेबल इन सच केसीस. सच केसीस म्हटल्यार कितें की कंप्लेंट करनासतना एक इल्लिगल स्ट्रक्चर उबें जाता. तें इल्लिगल स्ट्रक्चर रवी हरमलकरान कंप्लेन करपाची गरज ना. ते ऑथॉरिटीन वचून थंय पळोवंक जाय की देर इज अ इल्लिगल स्ट्रक्चर आनी तेजेर कारवाय ऑथॉरिटीन करूंक जाय, सुमोटो करूंक जाय. आज अशें जालां की सुमोटो सोडूनच दिया, कंप्लेन जाता, रिमायंडर जाता तरी एक्शन जायना. कित्याक जायना कारण मिली भगत आसा न्ही हितून. गव्हर्मेंटूय इनवॉल्व आसा, गव्हर्मेंट डिपार्टमेंटूय इनवॉल्व आसा म्हणून हें सगळें घडटा. जो पर्यंत आशिर्वाद ना तो पर्यंत हे कोण इल्लिगलिटीज करूंक शकना अशें आमकां दिसून येता.